खरं म्हणजे आज पुण्यासारख्या ठिकाणी हा प्रकल्प होतो आणि हे खरंच आहे की पुणे हे एक अतिशय वाढतं अशा प्रकारचं शहर आहे आणि विशेषतः पुणे आणि पीएमआरडीएचं जे क्षेत्र आहे मगाशी अनेकांनी उल्लेख केला की या भागावर माझं विशेष प्रेम आहे. अर्थात मी विशेष प्रेम म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी बातम्या छापून येतात की मी पुण्यातनं लोकसभा लढणार आहे. त्याच्यामुळे मी आधीच सांगतो मी पुण्यातनं लोकसभा लढणार नाहीये. पण मला असं वाटतं की जसं महाराष्ट्राची एक गेल्या 50 वर्षाची ग्रोथ ही मुंबईमुळे आपल्याला त्या ठिकाणी ती फेल झालेली दिसली. मुंबई हे आपलं ग्रोथ इंजिन होतं. पुढच्या 20 वर्षाचं आपलं ग्रोथ इंजिन हे पुणे आणि पीएमआरडीचं क्षेत्र होऊ शकतं. ही ताकद या क्षेत्रामध्ये आहे. हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, हे आपलं आयटीचं हब आहे, हे आपलं डिजिटल टेक्नॉलॉजीचं हब आहे, हे आपलं इनोव्हेशनचं हब आहे. आपण जर विचार केला तर आज देशामध्ये विशेषतः जे काही आपल्या आर्म्स आणि अम्युनिशन्स आपल्याला लागतात तर त्याच्यामध्ये डिफेन्स प्रोडक्शनचं हब देखील आज पुणेच आपलं या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे भविष्यातलं जी ग्रोथ आहे ही ग्रोथ आणि मी गेले अनेक वर्ष जो पुणे रिंग रोडचा विचार करतो किंवा त्याच्या पाठीमागे लागतो आणि आता तर आमचे शिंदेजी आणि अजित पवारजी आम्ही सगळेच त्याच्या पाठीमागे आहोत. याचं कारणच हे आहे की हा केवळ एक रोड नाही आहे तर ही एक डिफायनिंग मुवमेंट असणार आहे पुण्याच्या विकासातली की ज्यातनं पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठी ग्रोथ या खरं म्हणजे रिंग रोडमुळे त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि एक अजून महत्वाची गोष्ट जी पुण्याकरता करायची आहे पण जी मागे पडते आहे आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे आता आमचे सगळे संपादक या ठिकाणी आणि ओपिनियन मेकर्स या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत त्यांना देखील माझी विनंती असणार आहे. कारण शेवटी मगाशी जसं अनेकांनी गमतीने एकमेकाची फिरकी देखील घेतली पण सुदैवाने आमच्या पत्रकारांच्या आणि संपादकांची अशी परिस्थिती नाही की पूर्वीच्या काळात असं म्हणायचे की 4 समाजवादी लोक एका दिशेने तेव्हाच चालतात जेव्हा 5वा त्यांच्या खांद्यावर असतो. तर अशी परिस्थिती काही पत्रकारांच्या क्षेत्रातली नाही. त्याच्यामुळे एखाद्या कॉज करता आमचे सगळे पत्रकार संपादक निश्चितपणे एकत्रित येऊ शकतात. आणि मला असं वाटतं की आज पुण्याला व्हॉट इज होल्डिंग इट बॅक असं जर मला कोणी विचारलं तर ते एअरपोर्ट आहे. जोपर्यंत पुण्याला नवीन एअरपोर्ट मिळत नाही तोपर्यंत पुण्याची पुढची ग्रोथ होऊ शकत नाही हे मानणाऱ्यांपैकी मी आहे. त्यातले प्रयत्न अनेक आमचे चाललेले आहेत. जागा देखील फायनल झालेली आहे पण कुठेतरी ओपिनियन तयार करावं लागेल. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आणि म्हणजे त्याच्यात काही कोणाच्या शंका असतील तर त्या आमच्याकडनं आपण समजून घ्या आणि त्या समजून आणि आपला हा जो रिंग रोड आहे या रिंग रोडमुळे ते इतकं पुण्याच्या आटोक्यात येणार आहे नवीन एअरपोर्ट की अगदी रिंग रोड पासून काही अंतरावर हे आपलं नवीन पुरंदरला जे आपल्याला एअरपोर्ट करायचं आहे त्याची साईट येते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या संदर्भात एक मोठं ओपिनियन किंवा एक मोठं ज्याला म्हणतात जन आंदोलन हे आपल्याला तयार करावं लागेल. आणि मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की या विमानतळामध्ये ज्यांच्या जमिनी जातील त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या जमिनी गेल्याचा पस्तावा होणार नाही. त्यांना आपल्या जमिनी गेल्यामुळे आपण समृद्धच झालो आहोत अशा प्रकारचं पॅकेज त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे देणार आहोत. त्यामुळे यातलं थोडं राजकारण जर बाजूला करता आलं आणि पुण्याला जर एक एअरपोर्ट आपण देऊ शकलो मी तुम्हाला दाव्याने सांगतो की द नेक्स्ट डेस्टिनेशन ऑफ इंडिया मी महाराष्ट्राचं बोलत नाही द नेक्स्ट डेस्टिनेशन ऑफ इंडिया इज पुणे. आणि म्हणून त्या दृष्टीने मला असं वाटतं की त्यातही आपल्या सगळ्यांची मदत ही निश्चितपणे येत्या काळामध्ये आम्हाला लागणार आहे. आता पीएमआरडीएचं डीपी देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात ही सगळी ग्रोथ आपण अकोमोडेट करणार आहोत. आणि विशेषतः जी काही नवीन युगाच्या इंडस्ट्रीज आहेत ज्याला आपण इंडस्ट्री 4.0 म्हणतो ज्याला 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशन म्हणतो आणि त्याच्याही पलीकडे येणारा 5th इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जे आहे हे सगळं अकोमोडेट करण्याची ताकद असलेलं शहर हे पुणे आहे.